नमस्कार बालमित्रांनो. शिवरायांच्या कथा ट्रिव्हियाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत गनिमी कावा म्हणजे नक्की काय. महाराष्ट्रावर मुघल, आदिलशहा, निजामशहा अशा अनेक परकीय शत्रूंनी ताबा मिळवला होता. त्यांच्याकडे हजारो हत्ती, घोडे, तोफा आणि अफाट सैन्य होतं. पण आपल्या शिवबांकडे मात्र सुरुवातीला खूप कमी मावळे होते. शस्त्रास्त्रांचा कमी साठा होता. आता तुम्हीच विचार करा. एका बाजूला डोंगरा एवढा मोठा शत्रू आणि दुसऱ्या बाजूला आपले मोजके मावळे. मग महाराजांनी हार मानली का? अजिबातच नाही. राजांनी फक्त तलवारीच्या जोरावर नाही, तर आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि आपल्या मंत्रिमंडळाच्या मदतीने मोठ्या मोठ्या शत्रूंना पाणी पाजलं. पण कसं काय? तर त्यालाच म्हणतात गनिमी कावा. बालमित्रांनो, गनिम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे त्याला दिलेली हुलकावणी किंवा चकवा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शत्रू बेसावध असताना, तो तयार नसताना त्याच्यावर अचानक विजेसारखी झडप घालायची आणि तो सावरण्यापूर्वीच पुन्हा गायब व्हायचं. असं म्हणतात या गनिमी काव्याची सुरुवात मलिक अंबर नावाच्या निजामशहाच्या पदरी असलेल्या प्रधानाने केली होती. पण या तंत्राचा सगळ्यात चांगला आणि यशस्वी वापर जर कोणी केला असेल तर तो आपल्या शिवाजी महाराजांनी. मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या सर्वच बलाढ्य शत्रूंशी सामना करताना महाराजांचे लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य कमी पडत होतं. महाराजांनी ओळखलं होतं की जर आपण मैदानात समोरून शत्रूशी लढायला गेलो तर त्यांचं मोठं सैन्य आपल्याला हरवू शकतं. म्हणूनच त्यांनी ठरवलं की आपण शत्रूला आपल्या डोंगरात आणि जंगलात ओढून आणायचं. आपल्या महाराष्ट्रात उंचच उंच सह्याद्रीचे डोंगर आणि घनदाट जंगलं आहेत. महाराजांना हे डोंगर तोंडपाठ होते. हो, लहानपणापासून शिवबा आणि त्यांचे सवंगडी याचाच अभ्यास करायचे. वेगवेगळ्या वाटांचं निरीक्षण करायचे. त्यामुळेच शत्रूचं मोठं सैन्य, त्यांचे हत्ती, तोफा या अरुंद डोंगराळ भागात येऊच शकत नसत. महाराज आपल्या चपळ मावळ्यांना घेऊन डोंगराच्या कपारीत लपून बसत. शत्रू जेव्हा थकून जात असे तेव्हा अचानक हर हर महादेव अशा गर्जना करत मावळे त्यांच्यावर तुटून पडत. शत्रूला कळायच्या आतच ते पुन्हा डोंगराआड गायब होत. मग काय, शत्रू नुसता गोंधळून जात असे की हे मराठे गेले तरी कुठे. गनिमी काव्यामध्ये शत्रूला गोंधळात टाकणं खूप महत्त्वाचं असतं. शत्रूला वाटायचं की महाराज घाबरून पळून जात आहेत. शत्रू त्यांचा पाठलाग करत जंगलात येत असे आणि तिथेच अडकून पडत असे. प्रतापगडावरचा पराक्रम आठवतोय ना? तो अफझल खान किती मोठा होता, पण महाराजांनी त्याला जावळीच्या घनदाट जंगलात बोलावलं आणि तिथेच त्याचा पराभव केला. हाच तर होता गनिमी कावा. मुघल, आदिलशहाकडे खूप पैसा आणि मोठी फौज होती, पण महाराजांकडे नियोजन, बुद्धी आणि स्वराज्यासाठी काहीही करायला तयार असलेले मावळे होते. त्यांनी अत्यंत काटेकोर नियोजन करून कधी शत्रू सैन्यावर रात्रीचा हल्ला केला, कधी शत्रूच्या खजिन्यावर अचानक छापे टाकले आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत केलं. यामुळेच शत्रू राजांना घाबरू लागला. अशा प्रकारे कमी सैन्य असूनही केवळ आपल्या बुद्धीच्या आणि सह्याद्रीच्या साथीने महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मुलांनो, राजांचे पराक्रम फक्त गोष्टी म्हणून न ऐकता त्याच्या मागे पुढे किती मोठं नियोजन असायचं, शत्रू कोण आहे, कसा आहे याचा बारकाईने केलेला अभ्यास असायचा, हे पण आपण लक्षात घेऊया. महाराजांनी आपल्याला शिकवलं
की शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचं नाही, तर आपल्या बुद्धीच्या आणि धाडसाच्या जोरावर त्याला हरवायचं. हो की नाही? आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा वापरून पुढे काय काय पराक्रम केले त्या घटना सुद्धा नक्की ऐका शिवरायांच्या कथा याच सीझनमध्ये. चला भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा,